नमस्कार, माझं नाव दादासू जालिंदर पवार, वाटमरे, तालुका सांगोला. काय प्रकरण आहे, तुम्ही अजून घोषणाला बसलाय तहसीलदारांना? विषय असा झाला होता, 14 मेला वाळूजी आमच्या गावात दत्तात्रय भगवान पवार आणि त्याची 2 मुलं वाळूचा उद्योग करते ते, आणि ती वाळू वडत असताना ती वाळू आमच्या गावातला एक दुधाचा 2 नंबर करणारा सुभाष मोहन पवार आणि लक्ष्मण दत्तू पवार यांच्या डॉकला वाळू टाकत होती. मग ती वाळूची गाडी आमच्या घरापासून जाताना साहेबाची गाडी मागं लागल्यावर ते गाडी फास्ट असल्यामुळे रातचा आमच्या मशिया शेपटावरनं गाडी गेली. मग मशिया शेपटावरनं गाडी गेल्यावर मी त्याला जाब विचारला, बाबांनी इकडं गाडी घेऊन येऊ नका, आमच्या म्हशीच्या अंगावरनं गाडी गेली असं तसं म्हटल्यावर मग ते सुभाष मोहन पवार म्हणला, म्हशीच्या अंगावरनं गेले ना शेपटावरनं, असू दे, त्याला काय होत नाही, माणसं मरते ते, त्याला काय होतं आहे म्हणला, तू म्हशीचं काय घेऊन बसला आहे, असं तसं झालं. मग तसं झाल्यानंतर मी म्हटलं मी कारवाई करणार आहे, म्हटलं तुमच्यावर मी कंप्लेंट देणार आहे म्हटल्यानंतर त्यानं काय केलं, मेन सूत्रधार सुभाष मोहन पवारच आहे ह्या भांडणाचा. त्यानं ही गुंड प्रवृत्तीची जी पोरं आहे ती त्यासंग 2 नंबर जी करते ती वाळूचा हे असं अनेक प्रकारचं धंदा करते ती. आणि सुभाष पवारचा पण गावात विनापरवाना डॉक आहे दुधाचा मोठा, आणि गावात राहत्या लोकवस्तीत डॉक आहे, त्याच्यामुळं ती 2 नंबर भेसळ पण करते. त्याच्यामुळं ती पैशा पाण्यानं मोठी पार्टी असल्यामुळं त्याच्या हाताखाली अशी गुंड प्रवृत्तीची पोरं वाळू ही उचलायला त्याच्या अंडरखाली काम करते ती. मग त्याची मंत्र्यापतोर ही पोच आहे असं आणून प्रकरण मग तीच झालं. हां, त्या प्रकरणाबद्दलच हे झालं. मग ते आम्ही त्याला म्हटलं, सुभाषला म्हटलं मी कारवाई करणार आहे, म्हटलं ह्याने माझ्या म्हशीच्या शेपटावरनं गाडी घातली, मी त्याच्यावर कारवाई करणार आहे म्हटल्यावर त्यानं काय केलं, अशी तुझ्यासारखी म्हणला मला काही लय नाही म्हणला, माझ्या एका रात्रीची कमाई आहे, दुधात भेसळ करून वर पाठवल्यावर तुला संपवून टाकायला उशीर लागणार नाही, म्हणून माझ्यावर संध्याकाळी 11च्या सुमारास त्यानं तलवारीनं हल्ला करायला लावला. त्यांना ते दीपक पवार, दत्तात्रय पवार ह्यांनी माझ्यावर हल्ला केला, पण मेन सूत्रधार त्याचा लक्ष्मण पवार आणि सुभाष पवारच आहेत. आणि मग हल्ला केल्यानंतर मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेल्यानंतर पोलीस स्टेशननं सुद्धा माझी कंप्लेंट मी सांगतो जी जसा घडलाय प्रकार तशी घेतली नाही त्यांनी, फक्त त्या अक्षय पवारचं दीपक पवारचं नाव घेतलं, पण ज्याचा मेन सूत्रधार हे लक्ष्मण पवार आणि सुभाष पवार आहे ह्यांचं नाव घेतलं नाही. मला म्हटली त्यांची मंत्र्यापत्र ओळख आहे, तू त्यांच्या नादाला लागू नको आणि तुझं टिकणार नाही, तू घेऊ नको, आम्ही सांगतोय तेवढं. पोलिसांनी सुद्धा माझी कंप्लेंट घेतली नाही, मला दमदाटी करून कंप्लेंट माझी त्यांची नावं घेतली नाही, ते फक्त हे अक्षय पवारचं आणि दीपक पवारचं नाव घेतलं त्यांनी. मग परत असा विषय झाला, ते बी झालं, तरी पण आता 2 महिने होऊन गेलं ह्या कारवाईला, तरीसुद्धा त्यांना पण कारवाई केली नाही. आणि त्याच्यानंतर परत मला मागल्या 5-7 दिवसापूर्वी ह्या सुभाष पवारनं पोलीस स्टेशनला पैसे देऊन मी FIR म्या नोंदवलं आहे, तक्रारदार मी आहे, आणि पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसंग काय त्यानं संगनमत करून मला संध्याकाळच्या टायमाला घरनं उचलून पोलिसांना आणलं. जवळजवळ 4 गाड्या, 10-12 पोलिसांनी, मला कुठलं समन्स नाही, नोटीस नाही, काय नाही. मला संध्याकाळी अचानक त्यांनी उचलून आणलं आणि मला दम दिला, ही केस माघारी घे असं तसं म्हणून मला दम द्यायला लागल्यावर आणि तोच त्यांना काठीनं मारलं आहे असं म्हणून सांग म्हणून माझ्यावर बळजबरीनं मला काठी हातात धरून माझं फोटो काढले होते त्यांनी. अधिकारी काय आपल्याला ओळखीच नाही, तर आपण काय 10-12 पोलीस होते. आपला ऐका जरा, आपला काय धंदा पोलीस स्टेशनचा ना, आपण कधी नाही, आपण शेती करणारा माणूस आहे, आपल्याला काही माहीत नाही. पर ती सुभाष पवारच्या वाढदिवसाला ही येणार, त्याच्या सगळ्या ऐकण्यातली पोलीस होती, त्याने आणलं आणि मला धमकी दिली, हे असलं तू काय सुद्धा वाढवू नको, गपचीप बसायचं म्हणून. आणि मला वाटायला लागलं, मला आता ही रातचं कोणाला माहीत नाही, माझा येऊन कंट्रोल करते का काय कोणास ठाऊक म्हटलं. आता 1-2 लाख रुपये ह्यांच्याकडे घेतल्यावर मला त्या भ्यापोटी त्यांनी जसं, आता मला एकच सांगणार, ह्यांनी माझ्यावर असा अन्याय केला आहे आणि मला वारंवार धमकी देते ती, तू गुन्हा मागं घे नाही तर तुला ठेवत नाही म्हणून. मग ह्यांचं गावातलं अवैध धंदा ह्यांच्यावर केशी आहे त्या, आणि हे आरोपी जे दत्तात्रय भगवान पवार, त्याची 2 पोरं अक्षय दीपक, ह्याच्यावर 18 शिटी, पुन्हा खंडणीच पोलीस स्टेशनचे 2 अधिकारी त्यांची खंडणीत निलंबित झाले. ते असलं आता मला न्याय मिळस्तोर, आणि ह्या माझी प्रत्यक्ष जशी घडले तसे माझी ह्यांनी कंप्लेंट घेतली नाही पोलिसांनी, आणि त्यांच्यावर शासन होस्तोर आणि मला न्याय मिळस्तोर, मला लेखी माझ्या सुरक्षेची हमी देस्तोर मी इथनं उठत नाही. हां.